मर्द इतना ताकतवर है तो यहाँ आकर मारो। वो आएगा, भूतिया साय की तरह आएगा, आत्मा निकालेगा। अबे उसे मारा किसने? सई, किती नशीबवान आहेस ग की तुझ्यावर एवढं प्रेम करणारा नवरा मिळाला तुला। असेच नेहमी आनंदात राहा हा। आणि हो, तुमच्या जोडीला कोणाची नजर ना लागो। काय झालं यार, या लोकांचं ना मला वागणंच कळत नाहीये। म्हणजे जेव्हा विक्रम इथे आला होता तेव्हा हीच लोक मला या सोसायटी मधून बाहेर हकलायला निघाली होती, आणि आता हीच लोक एवढं कौतुक करतात। पण आपल्या सोसायटीतल्या लोकांचं असंच असतं ना सई, म्हणजे ती लोक जे बघतात त्याच्यावरच विश्वास ठेवतात आणि मग त्यावरच रिॲक्ट सुद्धा करतात। आता ही लोक आपल्याबद्दल छान बोलतात, मे बी नंतर आपल्याबद्दल वाईट सुद्धा बोलतील, म्हणून आपण त्या सगळ्या गोष्टी मनावर घेऊन वाईट वाटून घेणार आहोत का? नाही, तेव्हा आपण शहाण्या माणसासारखं वागायचं, या सगळ्या गोष्टींना एवढा इम्पॉर्टन्सच नाही द्यायचे। आणि तसंही सध्या आपल्याकडे मनावर घेण्याकरता आणखी बऱ्याच गोष्टी आहेत, आपण त्याच्यावर फोकस करू। अरे यार, अरे सई तुम्ही इतक्या गोड असला तर मग मी कसा जाणार आहे तुम्हाला सोडून? तुम्ही काम करा, तुम्ही उद्या नाही, तुम्ही आजच चला माझ्या बरोबर। नाही तुम्ही चला। सर माझं ऐका, मला अजून बॅग भरायची, आणि आता इतक्या दिवसापासून इथे घरी आहे म्हटल्यावर आई आणि मामाचा निरोप नको का घ्यायला? उद्या उद्या म्हणजे आणखी मी इतका वेळ कसा वाट बघणार आहे? मी इतक्या वेळ नाही राहू शकत लांब तुमच्यापासून। आता इतके दिवस राहिलात ना माझ्यापासून ना, आता फक्त थोड्या वेळाचा प्रश्न आहे। ओके, उद्या सकाळी 10 वाजता येतो मी, वाट बघेन। जा ना। बाय बाय। हो बाय, जा आता। कंटाळा आला या सगळ्याचा। अरे वर्षानुवर्ष तेच चाललंय, सतत भांडण, सतत वाद। अरे कंटाळा येतो म्हणून मी देवळामध्ये जातो, म्हणलं तिथे तरी 4 घटका मला जरा मनाला शांतता मिळते, पण तिथनं घरी आल्यावरती पुन्हा आपलं तेच। प्रत्येकाच्या सहनशक्तीची काही मर्यादा असते ग। आता नाही, सगळं सहन करण्याच्या पलीकडे गेले। मामा, अरे काय झालंय? काय सांगू तुला सई, तुला तर सगळं माहितीच आहे। ही तुझी मामी ताईशी किती वाईट वागते माहितीये ना तुला? तिला प्रेमाने समजावून झालं, रागवून समजावून झालं, भांडून समजावून सांगून झालं, पण तिच्या डोक्यात काही शिरतच नाही। पालथ्या घड्यावर पाणी आहे फक्त। ताई घरासाठी एवढं काही करते, पण काही किंमत आहे का हिलाची? मामा, तू या सगळ्याचा का त्रास करून घेतोयस? कसा त्रास करून घेऊ नको सई, काय नशीब आहे बघ आपलं, काय माणसं आपल्याला आयुष्यामध्ये भेटले। अरे इथं आपण एखाद्यावरती आपला जीव ओवाळून टाकतो,
पण इथे यांना काही किंमत आहे का आपली? त्यांना काही पडलेलं नाहीये. इथे ही तुझी मामी माझं काही ऐकत नाही, आणि तिकडे ते देवांशराव तुझ्यावरती विश्वास ठेवत नाही. मामा हे बघ, तू काही बोलू नकोस. तू नाही बोललीस ना तरी तुझ्या मनामध्ये काय आहे ना ते मला सगळं समजतं. आणि तू तरी किती सहन करशील ग? तू ह्या घरामध्ये होतीस तेव्हा ललिता तुला सतत काही ना काहीतरी बोलतच असायची, आणि तू सासरी गेल्यावर तिकडे त्या भैरवीताई तुला सारख्या बोलत असतात, तुझ्या नावाने खडे फोडत असतात. हे बघ, एक वेळ त्यांची अख्खी फॅमिली जरी तुझ्या विरोधात असती ना तरी मला काही वाटलं नसतं. पण देवांशरावांना देखील तुझ्याबद्दल संशय, तर काय बोलायचं? मामा अरे पण तू अजिबात काळजी करू नकोस. या जगामध्ये कोणीही तुझ्या बरोबर उभं राहिलं नाही ना तरी हा मामा तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. आजपर्यंत तू, मी आणि माझ्या ताईने आयुष्यामध्ये खूप सहन केलंय. आता बास. आता आपल्याला शांततेमध्ये आयुष्य जगायचं. ज्या लोकांना आपली किंमत नाहीये त्यांच्यासाठी आपण आपला जीव का घालवायचा? मी निर्णय घेतलाय. निर्णय? हो, मी असा निर्णय घेतलाय की आपण हे शहर सोडून आपल्या गावाकडे राहायला जाऊ. तिथे वातावरण वेगळं असेल, माणसं वेगळी असतील, तिथे कोणाचा त्रासही नसेल आपल्याला. मामा हे बघ, मला मान्य आहे की आपण आपलं सगळं आयुष्य मुंबईमध्ये घालवलंय,